महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण आपल्या दुसऱ्या मॉड्यूलला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांना धनधान्य यश कीर्ती उत्तम आरोग्य लाभो अशी आई श्री तुळजाभवानी चरणी प्रार्थना करून आजचं मॉड्यूल मी या ठिकाणी सुरुवात करीत आहे. तर सर्वप्रथम आपणा सर्वांना एक विनंती की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही जी आपली शैक्षणिक जी काय MVIच्या संदर्भातली ज्ञानाची गंगा आहे याचा प्रवाह तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करावं ही आपणा सर्वांना विनंती आहे. त्याचबरोबर आजचं हे मॉड्यूल आहे अतिशय बेसिक प्रकारचं आहे. ज्याप्रमाणे मॉड्यूल नंबर 1 आपण घेतलं त्याप्रमाणे मॉड्यूल नंबर 2 सुद्धा बेसिकच असणार आहे. तरी देखील फास्ट ट्रॅक मोडमध्ये मी या ठिकाणी हे मॉड्यूल कव्हर करणार आहे. न स्किप करता कुठलाही कंपोनंट फॉरवर्ड न करता आपण हे मॉड्यूल पाहावं अशी आणखी एक आपणा सर्वांना मी विनंती करतो. तर चर्चेच्या सुरुवातीला आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या विषयापासून आपण आपल्या मॉड्यूलची सुरुवात या ठिकाणी करूया. तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या विषयावरती 2011, 2013 आणि 2017 या तीन परीक्षांमध्ये इझी टू मॉडरेट टू डिफिकल्ट आणि डिफिकल्ट या 5 लेवलवरती किती प्रश्न विचारले होते या अनुषंगानं आज आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल पासून सुरुवात करणार आहोत. एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की मॉड्यूल 1 हे जे आपण घेतलेलं होतं ते सेक्शन वाईज आणि सब्जेक्ट वाईज ओव्हरऑल किती कुठल्या सेक्शनला कुठल्या लेवलवरती किती प्रश्न विचारले होते आणि त्याचबरोबर कुठल्या सब्जेक्टला कुठल्या एक्झाममध्ये किती प्रश्न विचारले होते या संदर्भामध्ये आपण ते मॉड्यूल 1 कंडक्ट केलं होतं. आजचं जे हे आहे हे त्याच पद्धतीचं बेसिक मॉड्यूल आहे, पण हे जे आहे ते टॉपिक वाईज असणार आहे. मागचं जे होतं ते सेक्शन वाईज डिफिकल्टी लेवल ॲनालिसिस होतं. आजचं असणार आहे ते टॉपिक वाईज म्हणजेच स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असेल, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी असेल, या प्रत्येक विषयावरती इझी, मॉडरेट, डिफिकल्ट आणि इझी टू मॉडरेट आणि मॉडरेट टू डिफिकल्ट अशा 5 लेवलमध्ये किती पद्धतीनं कशा पद्धतीनं प्रश्न विचारले गेले होते यावरती आजचं चर्चा असणार आहे. पण प्रत्येक विषयाचे टेबल डिटेलमध्ये वाचून मी आपला वेळ घालणार नाही, जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला ॲनालिसिस करायचं असल्यास आपण व्हिडिओ स्टॉप करून टेबल वाईज आपण माहिती घेऊ शकता, पण प्रत्येक विषयाचे एक कन्क्लुझिव्ह टाईप आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर चला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये या ठिकाणी 2011 ते 2017 या 3 वर्षाच्या एक्झाम ड्युरेशनमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेत आपण पाहूया. टोटल 15 क्वेश्चनचं वेटेज जर आपण ॲझ्युम केलं तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियलला आहे. तर इझी लेवलवरती 2011ला 8, 2013ला 3 आणि 2017ला 9 क्वेश्चन आहेत. मॉडरेटवरती 2011ला 4, 2013ला 4 आणि 2017ला 2 आहेत. इझी टू मॉडरेटवरती 2011ला 5, 2013ला 5 आणि 2017ला 4 आहेत. अशा पद्धतीने विचारले आहेत. आणि 2013मध्ये मॉडरेट टू डिफिकल्ट या लेवलवरती 1 आहे, त्याचबरोबर डिफिकल्ट लेवलवरती 2 क्वेश्चन आहेत. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा टेबल थोडासा मी डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. याचा उद्देश असा आहे की स्केल समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर पहा, ही स्केल आहे इझी टू मॉडरेट लेवलची, इझी टू डिफिकल्ट लेवलची. या स्केलमध्ये इथं आहे इझी लेवल, इथं आहे मॉडरेट लेवल आणि इथं आहे डिफिकल्ट लेवल. तर ही स्केल समजावून सांगण्याचा उद्देश घ्या. इझी टू मॉडरेट ही वरची जी हाफ स्केल आहे आणि ही जी खालची आहे ती मॉडरेट टू डिफिकल्ट. तर आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं जर ॲनालिसिस केलं तर ऑलमोस्ट 95% हे जे वेटेज आहे ते इझी टू मॉडरेट ह्या वरच्या स्केलवरती अवलंबून आहे. इझी टू मॉडरेट ऑलमोस्ट 95% जे वेटेज आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं MCQचं क्वेश्चनचं MVIच्या मेन्स एक्झाममधलं ते आहे इझी टू मॉडरेट. आणि हार्डली क्वचित एखादा ते दुसरा क्वेश्चन मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलवरती स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये विचारला जातो. आपण पाहू शकता 2011 आणि 2017ला एकही क्वेश्चन अवघड लेवलचा नाही आहे, 2013ला विचारलेला होता. तर ही सगळी जी चर्चा आहे इझी टू मॉडरेट लेवलची ही कशासाठी करायची आहे तर पुढचं जो येणारा लेक्चर आहे आपल्या स्मार्ट स्टडी टेक्निकची लेक्चर सिरीज आहे त्यात अत्यंत महत्त्वाचा गाभा असलेलं लेक्चर म्हणजेच जे मी तुम्हाला सांगितलं की कॉस्ट बेनिफिट रेशो वाईज जो काय अभ्यास करायचा आहे त्या कॉस्ट बेनिफिट रेशो वाईज जो अभ्यास करायचा आहे त्या संदर्भातलं मॉड्यूल नंबर 3 आणि स्मार्ट रिव्हिजन टेक्निकवरचं मॉड्यूल नंबर 4चं लेक्चर आहे. हे 2 लेक्चर अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्या लेक्चर सिरीजमध्ये आपला बेस पक्का व्हावा हे लेक्चर समजण्यासाठी मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 हे या ठिकाणी घेत आहे. अतिशय बेसिक प्रकारचे आहेत. तर चला मित्रांनो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल नंतर मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या टॉपिककडे वळूया. तर मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचं देखील असंच आहे. आपण जर ऑब्झर्व केलं तर मेकॅनिकल टेक्नॉलॉजीमध्ये
इझी टू मॉडरेटची जी स्केल आहे, इझी टू मॉडरेट इथपर्यंत, तर या स्केलवरती एक्झामिनरचं इन्क्लिनेशन अर्थात क्वेश्चन विचारण्याचा कल इझी टू मॉडरेट या स्केलवरती जास्त आहे. साधारणतः 2017चा जर अभ्यास केला तर 7+5 = 12, 12+6 18 क्वेश्चन इझी टू मॉडरेट आहेत. केवळ आणि केवळ 2 क्वेश्चन हे मॉडरेट टू डिफिकल्टी या स्केलमध्ये आहेत. अर्थात 80% वेटेज हे इझी टू मॉडरेटला दिलं मेकॅनिकल टेक्नॉलॉजीला तरी हरकत नाही. उरलेले 20 ते 30% वेळ तुमचा डिफिकल्ट क्वेश्चन करण्यामध्ये, आपण मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक बोलत आहे, तर मेकॅनिकल टेक्नॉलॉजीला घातला तरी हरकत नाही. तर मेकॅनिकल टेक्नॉलॉजी चर्चा झाल्यानंतर आपण थेरी ऑफ मशीनकडे वळूया. थेरी ऑफ मशीन आणि सॉममध्ये काही जास्त डिफरन्सेस नाही आहेत. तर इझी टू मॉडरेटचा वरचा टेबलचा भाग आपण जर अभ्यासला तर साधारणतः 5+2 7+8 15 20पैकी 15 क्वेश्चन्स 20पैकी 15 क्वेश्चन इझी टू मॉडरेट लेवलचे आहेत. आणि मॉडरेट टू डिफिकल्ट जर आपण अभ्यास केला तर साधारणतः 4 ते 5 क्वेश्चन मॉडरेट टू डिफिकल्ट आहेत. याचा अर्थ मित्रांनो 75% तुमचा अभ्यासाचा टॉमचा वेटेज हा इझी टू मॉडरेट लेवलच्या क्वेश्चनवरती असला पाहिजे आणि मॉडरेट टू डिफिकल्ट असला पाहिजे 25% वेटेज. तर हे मॉडरेट टू डिफिकल्ट इझी हे सांगण्याचा उद्देश असा आहे की मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की इझी क्वेश्चन, मिडियम क्वेश्चन आणि डिफिकल्ट क्वेश्चन या क्वेश्चनमध्ये कम्युनिकेशन असलं पाहिजे. तुम्ही ज्या लेवलवरती अभ्यास करताय तो अभ्यास खालच्या लेवलवरती उपयोगाला येण्यासाठी त्या लेवलचं खालच्या क्वेश्चनची कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ लक्षात घ्या, जर एखादा क्वेश्चन गेट या परीक्षेत विचारला असेल आणि त्या प्रश्नाची तुम्ही तयारी केली तर त्याच धर्तीवरती AMA इझी लेवलवरती विचारला गेलेला प्रश्न जर तुमचा सुटत असेल तर आपण त्या ठिकाणी कन्सिडर करायचं की त्या इझी, मिडियम आणि डिफिकल्ट लेवलच्या प्रश्नांमध्ये कुठल्या तरी प्रकारचं कम्युनिकेशन आहे आणि आपण हार्ड क्वेश्चन अभ्यास केल्यानंतर आपल्याला सोपा क्वेश्चन सुटत आहे, याचा अर्थ आपण जो केलेला डिफिकल्ट लेवलवरचा अभ्यास आपल्या कामी येणार आहे. पण या ठिकाणी जर तुम्हाला डिफिकल्ट लेवलचा अभ्यास करून सिम्पल क्वेश्चन जर सॉल्व्ह होणार नसतील तर त्या अभ्यासामध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ वाया घालणं कदाचित मी असं म्हणेल की ते जास्त उपयोगाचं ठरणार नाही. त्यामुळे मी म्हणेल की 70 ते 80% आपण आपला वेळ इझी टू मिडियमला घाला आणि उरलेला 20% वेळ आपण डिफिकल्ट, मॉडरेट टू डिफिकल्ट या सेक्शनवरती घातला तरी हरकत नाही आहे. तर हायड्रॉलिक्स म्हणजेच फ्लुइड मेकॅनिक्सचं आपण या ठिकाणी ॲनालिसिस करूया. तर या ठिकाणी देखील फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपण जर ऑब्झर्व केलं ही जी स्केल आहे इझी टू मॉडरेट, इझी टू डिफिकल्टची, इझी टू मॉडरेट या स्केलपर्यंत जवळपास 80% वेटेज आत्तापर्यंत 2011 ते 2017 80% पूर्ण वेटेज हे इझी टू मॉडरेट या लेवलच्या MCQ वरती आहे आणि मॉडरेट टू डिफिकल्ट जे आहे ते 20% विचारलेला केवळ. त्यानंतर आपण पुढचं पाहूया थर्मल इंजिनिअरिंग. फास्टमध्ये या ठिकाणी घेईन, जास्त वेळ आपला घेणार नाही कारण पुढच्या मॉड्यूलची तयारी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे त्याची करायची आहे. तर मित्रांनो थर्मल इंजिनिअरिंगचा देखील अभ्यास केला तर वरच्या बॉक्समध्ये अर्थात इझी टू मॉडरेट या लेवलवरतीच जवळपास 15 ते 16 क्वेश्चन आउट ऑफ 20 क्वेश्चन विचारले आहेत. उरलेले 3 ते 4 क्वेश्चन मॉडरेट टू डिफिकल्ट आहेत. त्यामुळे यात देखील 75% वेटेज तुमचा असला पाहिजे इझी टू मॉडरेटला आणि उरलेला 25% असला पाहिजे मॉडरेट टू डिफिकल्ट या लेवलला. तर मित्रांनो ही झाली थर्मल इंजिनिअरिंग. त्याचबरोबर 6वा जो टॉपिक आहे सेक्शन ए मधला तो 2 विभागांमध्ये डिवाइड केलेला आहे. त्यातला सब टॉपिक ए आहे ॲटोमोबाईल इंजिन्स. तर ॲटोमोबाईल इंजिन्समध्ये या देखील इथं ऑब्झर्व केलं तर 2011 ते 17 100% जो काय कॉम्पोनंट आहे 100% तो पूर्णतः 100% कॉम्पोनंट हो या पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. इझी टू मॉडरेट लेवलच्या अनुषंगाने विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो सांगण्याचा उद्देश तुम्हाला एवढाच आहे की सांगण्याचा उद्देश इतकाच आहे मित्रांनो की ॲटोमोबाईल इंजिन्स आतापर्यंत जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मॉडरेट टू डिफिकल्टमध्ये एकही प्रश्न विचारला नाही. जर चुकीने माझ्याकडून राहिला गेला असेल तर हार्डली या सेक्शनमध्ये 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातील, त्याच्या पलीकडे क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. 10पैकी 8 क्वेश्चन साधारणतः ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगवरती इझी टू मॉडरेट लेवलचेच असतील. तर सेक्शन बी आहे सब टॉपिक बी आहे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. या टॉपिकमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीचं ॲनालिसिस मी आपल्याला सांगेल की इलेक्ट्रॉनिक्स ही मेकॅनिकलची ब्रँच नाही, हा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचचा सब्जेक्ट असल्यामुळे क्वेश्चन इझी असो या क्वेश्चन अवघड असेल, आपल्याला तो क्वेश्चन अवघडच वाटणार आहे. आपल्याला तो झालेला नाही सब्जेक्ट झालेला असला तरी इतकं लक्षात राहणार नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स हा आपलं बऱ्याचशा मेकॅनिकल इंजिनियर्सला अवघड जाणारा टॉपिक आहे. त्यामुळे मी ही गोष्ट सांगेल की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये आपला अभ्यासाची स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे की इझी टू डिफिकल्ट लेवलची ही जी स्केल आहे त्या स्केलच्या प्रत्येक स्केलच्या लेवलवरती
इक्वल वेटेज देऊन क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजेच इझी 20% असतील, मॉडरेट 20% असतील, इझी टू मॉडरेट 20% असेल, मॉडरेट टू डिफिकल्ट 20% असेल, त्याचबरोबर डिफिकल्ट 20% असेल. अशा पद्धतीने 100% वेटेज हे इक्वली डिवाइड केलेलं आहे केवळ आणि केवळ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सला. हे मी का सांगतोय, एखादा जर ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असेल तर त्यालाही कदाचित पूर्णतः लेवल इझी असेल, पण आपण आहात मेकॅनिकल इंजिनियर, आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचं जास्त जमत नाही. काही विद्यार्थी स्कॉलर असतात, त्यांना सर्व ब्रँच जमतं, पण माझंही 70 ते 80% विद्यार्थ्यांचं असं मत असतं की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर डिफिकल्ट जातात ते सर्किट वगैरे. त्यामुळे मी असं समजेन की इक्वली डिस्ट्रीब्यूट आहे हा सब्जेक्ट. तर सेक्शन बी अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा जो आहे सेक्शन सीला ऑर आहे. त्याच्यामध्ये हायड्रॉलिक मशीन्स अर्थात हा सब टॉपिक आहे कुणाचा, फ्लुइड मेकॅनिक्सचा अर्थात हायड्रॉलिक्सचा. तर यामध्ये देखील आपण ऑब्झर्व केलं तर पूर्णतः या ठिकाणी 80% वेटेज हे इझी टू मॉडरेट याला दिलेलं आहे आणि उरलेलं 20% वेटेज मॉडरेट टू डिफिकल्टला आहे. तर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग हा दुसरा कॉम्पोनंट आहे सेक्शन बी मधला. त्याच्यामध्ये देखील अशाच पद्धतीनं पूर्णतः 80 ते 90% वेटेज इझी टू मॉडरेट लेवलच्या क्वेश्चनवरती आहे. उरलेलं 10% वेटेज, 10%च म्हणेन मी या ठिकाणी, कारण रॅकचा पेपर थर्मोडायनामिक्सचा ही सब ब्रँच असल्यामुळे थर्मोडायनामिक्समध्ये तुम्हाला खूप सारा या ठिकाणी कव्हर होणार आहे. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी मी असे सांगेन की रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगमध्ये 80 ते 90% पेपर हा इझी टू मॉडरेटच आहे. तर आपण इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हा जो आपला प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हा कोर सब्जेक्ट आहे, त्याचाच एक भाग म्हणून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग RTOमध्ये विचारले जातो. तर डिप्लोमामध्ये जे कॅन्डिडेट्स असतील किंवा इंजिनिअरिंगमध्ये ज्यांनी पाहिलं असेल, मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल अशा पद्धतीचे कॉम्पोनंट्स हे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगला विचारले जातात. अत्यंत सोप्या पद्धतीचे MCQ येतात. गरज आहे ती फक्त रिव्हिजनची. माझ्या अनुभवानुसार मी सांगतो, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टला जितकी जास्त रिव्हिजन तितका आउट ऑफ 10 MCQ सुटण्याची शक्यता आहे. कुठल्याही पद्धतीचं गेट लेवलवरती विचारले जात नाहीत. अतिशय 90 to 95% वेटेज आपण पाहिलं तर 10 पैकी 9 क्वेश्चन हे इझी टू मॉडरेट आहेत. हार्डली एखादा क्वेश्चन डिफिकल्ट असेल, तो देखील असणं साहजिकच आहे, कारण 100% पेपर कुठलाच इझी नसतो. एखादा दुसरा क्वेश्चन 10 ते 20% वेटेजवरती अवघड पद्धतीने विचारला जातो. तर मित्रांनो, सेक्शन सी जरी 4 ते 5%च विद्यार्थी सेक्शन सी प्रिफर करत असले तरी त्यांच्यासाठी ॲनालिसिस करणं महत्त्वाचं असल्यामुळे मी सेक्शन सीचं देखील एक धावत्या आढाव्यामध्ये ॲनालिसिस करेन. तर यामध्ये सेक्शन सी मधलं ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगचा जो पहिला कॉम्पोनंट आहे, यामध्ये वेगळं असं काही नाही. यामध्ये देखील पूर्णतः 70 ते 80% वेटेज हे वरच्या स्केलवरती आहे इझी टू मॉडरेटच्या, आणि खालच्या मॉडरेट टू डिफिकल्टच्या स्केलवरती अवघे 10 ते 20% वेटेज विचारलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया व्हेकल मेंटेनन्स आणि पुढचा जो टॉपिक आहे व्हेकल मेंटेनन्सला देखील आपण पाहिलं तर त्याच पद्धतीचं वेटेज आहे. आणि आता आपण पाहिलं तर व्हेकल मेंटेनन्स या सब्जेक्टसाठी साधारणतः किती गुणांचं वेटेज आहे, 10 गुणांचं वेटेज आहे. तर 10 गुणांच्या वेटेजपैकी आपण 2017चा अभ्यास केला तर ॲव्हरेजली 4+3 7+2 9 क्वेश्चन इझी टू मॉडरेट आहेत, एक क्वेश्चन फक्त डिफिकल्ट आहे. सेक्शन सी निवडणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची माहिती मी या ठिकाणी शेअर करू इच्छितो की सेक्शन सी हा पूर्णतः विषय स्टॅटिक 90% स्टॅटिक सब्जेक्ट आहे. जितकी थेअरी परफेक्ट कराल, जितके रिव्हिजन जास्त कराल, जितक्या पद्धतीचे करंट ॲक्ट्स गव्हर्नमेंट व्हेकल रिलेटेड जितके परफेक्ट कराल, तितकं तुम्हाला आउट ऑफ 30 मार्क मिळण्याची शक्यता आहे. फरक इतकाच आहे की सेक्शन बी निवडला तर तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की सेक्शन बी आहे तो थोडासा न्यूमरिकल आहे आणि सेक्शन सी निवडला तर थोडासा थेरॉटिकल आहे. एवढंच आपण लक्षात घ्यायचं आहे, रिव्हिजनची गरज आहे. तर सगळ्यात शेवटचा आपला AMUIच्या मेन्स एक्झामचा टॉपिक ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट. या ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटला देखील काही वेगळं विचारलेलं नाही. पूर्णतः 70 ते 80% वेटेज हे इकडं आहे इझी टू मॉडरेट लेवलला, आणि उरलेलं 10 ते 20% वेटेज डिफिकल्ट लेवलला आहे. तर 90% आपला वेळ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटमध्ये इझी टू मॉडरेट या सेक्शनवरतीच आपण त्या ठिकाणी घालायचं आहे. तर मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर हा आजचा मॉड्यूल घेण्यामागचा एक उद्देश होता की आपला पुढचा स्मार्ट स्टडी टेक्निकच्या सिरीजमधला कॉस्ट बेनिफिट रेशोवरचा जो लेक्चर आहे, कॉस्ट बेनिफिट रेशो, त्याचबरोबर स्मार्ट रिव्हिजन टेक्निक्सवरती एक मॉड्यूल असणार आहे 4 नंबरचं. हे 3 आणि हे 4 हे अतिशय महत्त्वाचे मॉड्यूल आहेत, आणि या मॉड्यूलमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी चर्चा होणार असल्या कारणानं त्याचा बेस पक्का होणं गरजेचं होतं, आणि म्हणूनच मॉड्यूल नंबर 1 आणि 2 मी या ठिकाणी घेत आहे. आपला जास्त वेळ न घेता
मी आपली रजा घेतो आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा पुनश्च एकदा आपलं आभार मानतो. धन्यवाद.